एक सीन सांगतो. भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवची प्रेस कॉन्फरन्स सुरू होती. एका रिपोर्टरने त्याला प्रश्न विचारला, संजू सॅमसनला ओपनिंगला का खेळवत नाही? सूर्य हसला. उलटा प्रश्न विचारला, कोणाच्या जागी खेळवू? अभिषेकच्या. पुन्हा प्रश्न आला, 3 नंबरला का खेळवत नाही? सूर्या पुन्हा हसला. उलटा प्रश्न विचारला, कुणाच्या जागी खेळवू? तिलकच्या. सीन कट, लाईट्स ऑफ. पुढचा सीन. संजू सॅमसन मॅच जिंकून ग्राउंडमधून बाहेर पडत होता आणि त्याच्यासमोर सूर्या थांबला होता, हातातली टोपी काढून संजू समोर मान झुकवून. कौतुक सूर्याच्या मान झुकवण्यामुळे नाहीये, कौतुक आहे कारण संजूने ना अभिषेकची जागा घेतली आणि ना तिलकची. संजूने आपली जागा तयार केली. संजू सॅमसन वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. संजूने सलग 3 मॅच विनिंग नॉक्स खेळले. सीन सूर्याच्या हसण्यापासून सुरू झाला. क्लायमॅक्स संजूच्या बॅटिंगने. कमबॅक करणाऱ्यांच्या स्टोऱ्या सुपरहिट असतात. ही संजूची स्टोरी. 200 प्लेयर्सच्या यादीत नाव न येण्यापासून देशाला वर्ल्ड कप जिंकून देणारा कमबॅक करण्याची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. संजू मूळचा केरळचा, पण वडील दिल्लीत पोलीस कॉन्स्टेबल आणि फुटबॉल प्लेअर. त्यामुळे स्पोर्ट्स आणि शिस्त या दोन्ही गोष्टी संजूच्या सवयीच्या. यातूनच संजू क्रिकेट खेळायला लागला. 12 वर्षांचा होता तेव्हा दिल्लीच्या अंडर-13 टीमच्या ट्रायल्सला गेला. मजबूत पोरं आली होती, ज्यातून 200 जणांना निवडलं गेलं. संजू सॅमसन त्यात नव्हता. वर्षभरात त्याच्या वडिलांनी अचानक रिटायरमेंट घेतली. सगळी फॅमिली केरळला गेली. संजू केरळच्या अंडर-13 टीमचा कॅप्टन झाला. 5 मॅचेसमध्ये 973 रन्स मारले. संजूने कमबॅक केलं. तिथून पुढे प्रत्येक स्टेजला हेच होत गेलं. कमी वयात IPL कॉन्ट्रॅक्ट मिळालं, तिथे सेटबॅक्स बसले, कमबॅक केलं. IPL टीमचा कॅप्टन झाला. मग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चान्स मिळाला, पण कधी सातत्य नव्हतं, कधी इंजुरीज झाल्या, तरीही कमबॅक करत राहिला. 2024 संजू सॅमसनने T20 इंटरनॅशनल्समध्ये 3 सेंचुरीज मारल्या. 43च्या ॲव्हरेजने 436 रन्स केले. आता ते वर्ल्ड कप इयर होतं. संजू वर्ल्ड कप टीममध्ये सुद्धा होता, पण एकही मॅच खेळला नाही, कारण रोहित कोहली ओपनिंगला यायचे. 11मध्ये संजूला जागाच नव्हती. पण हे दोघे रिटायर झाले. ओपनिंगचा स्लॉट रिकामा झाला. संजूने ते वर्ष गाजवलं, पण 2025 11 इनिंग्समध्ये फक्त 222 रन्स करता आले. ॲव्हरेज 20 वर आलं. शुभमन गिल, अभिषेक शर्मा यांच्याशी स्पर्धा होती, पण अर्थात संजूकडे संधी होती. आता त्या संधीचं काय झालं? एशिया कप 4 इनिंग्समध्ये 132 रन्स. ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका इनिंगमध्ये 2 रन्स. साऊथ आफ्रिकेविरुद्ध एका इनिंगमध्ये 37 रन्स. स्कोर पुरेसे नव्हते, पण तरीही वर्ल्ड कप टीममध्ये नाव लागलं, कारण शुभमन गिल फॉर्ममध्ये नव्हता. मग स्वतःला सिद्ध करायचा आणखी एक चान्स मिळाला. न्यूझीलंड विरुद्धची T20 सिरीज. हा संजूच्या कमबॅकच्या पिक्चरचा इंट्रो. पहिली मॅच 10 रन्सवर आउट. दुसरी मॅच 6 रन्सवर आउट. तिसरी मॅच इनिंगच्या पहिल्या बॉलवर 0वर बोल्ड. चौथी मॅच 15 बॉल 24 करून बोल्ड. 5वी मॅच 6 रन्स करून आउट. तो KGF मधला सीन नाही का? क्यू हार गया आपका हिरो. सेम तशीच परिस्थिती. वर्ल्ड कप फायनल झाल्यावर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना संजू म्हणाला, त्या सिरीज नंतर माझी सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली होती. मी पूर्णपणे तुटलो होतो. न्यूझीलंड विरुद्ध संजूला प्रत्येक मॅचमध्ये संधी मिळाली, तो एकदाही चालला नाही. ईशान किशनने खतरनाक बॅटिंग केली. अभिषेक फर्स्ट चॉईस ओपनर होता. संजूला एक गोष्ट समजली होती, तो वर्ल्ड कप टीममध्ये असेल, पण याही वेळी प्लेइंग 11मध्ये जागा नाही. घडलंही तसंच. संजू USA विरुद्ध खेळला नाही, पण नामिबिया विरुद्ध त्याला अचानक चान्स मिळाला, कारण अभिषेक शर्मा आजारी होता. संजूने 8 बॉल 22 केले आणि मोठा शॉट मारताना आउट झाला. टीमला धुव्वा करणारा स्टार्ट हवा होता. संजूने तो दिला सुद्धा, पण 22 रन्स त्याची टीममधली जागा फिक्स करणार नव्हते. पाकिस्तान, नेदरलँड्स आणि आफ्रिकेविरुद्ध संजू पुन्हा बाहेर बसला, पण त्याच वेळी अभिषेक ऑफस्पिन समोर चालला नाही. अभिषेकला सपोर्ट मिळावा म्हणून संजूला टीममध्ये घेण्यात आलं. पुन्हा कमबॅक झाला, पण आता क्लायमॅक्सला सुरुवात झाली होती. तो KGF मधला सीन नाही का? घायल शेर की सासे उसकी दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती. सेम तशीच परिस्थिती. झिम्बाब्वे विरुद्धची मस्ट विन मॅच. 15 बॉल 24 रन्स. मोठा शॉट खेळताना आउट. संजूने अभिषेकला एक बाजू मोकळी करून दिली, तरी झिम्बाब्वेला स्पिनरने सुरुवात करू दिली नाही. पण स्कोरचं काय? टीमने मारून खेळायचा रोल दिला होता, तो त्याने पार पाडला, मान्य. पण स्कोर नसेल तर पुढची संधी कशी मिळणार? त्यात वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच व्हर्च्युअल क्वार्टर फायनल होती. वेस्ट इंडिजने ईडन्सवर 196 रन्सचं टार्गेट दिलं होतं.
अभिषेक गणला, ईशान गणला, सूर्या गणला, संजू सॅमसन चालला. नॉट आउट 97 रन्स. तो थांबला मॅच विनिंग शॉट खेळूनच. त्या मॅच नंतरचं त्याचं सेलिब्रेशन प्रचंड व्हायरल झालं. केरळमध्ये कटआउट लागले, सगळीकडे कौतुक व्हायला लागलं. संजूला त्याचा रिदम सापडला होता. हा कटआउटचा पार्ट सोडला तर हे त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा होत नव्हतं. एखादी मॅच भारी खेळल्यावर संजू स्टारबॉय व्हायचाच, पण यावेळी एका मॅचवर थांबून चालणार नव्हतं. सेमीफायनलला इंग्लंड विरुद्ध जोफ्रा आर्चर समोर होता. त्याच्या शॉर्ट बॉलवर संजू अनेकदा गणलेला. संजूने हेड शॉर्ट बॉल फोडून काढले. इंग्लंडच्या एकाही बॉलरला दाद लागू दिली नाही. कॅच सुटल्याचा पूर्ण फायदा घेतला. 89 रन्सवर होता. सेंचुरी अगदी टप्प्यात होती. याने मोठा शॉट मारला आणि विकेट गेली. एकदाही सेंचुरीचा विचार केला नाही. फायनलचं स्टेज तर त्याहीपेक्षा मोठं होतं. यावेळी मॅट हेनरी समोर होता. आता फक्त विचार करा, ज्या सिरीज नंतर संजूला सगळं संपलंय असं वाटलेलं, त्या सिरीजमध्ये संजूला दोनदा आउट करणारा मॅट हेनरीच होता. हेनरीने सुद्धा पुढ्यात बॉल टाकून अडचणी वाढवल्या, पण जसा टप्पा थोडा मागे सरकला तसा संजूने 6 सोडला. याही मॅचमध्ये तो 89 वर होता. वर्ल्ड कप फायनलमध्ये सेंचुरी करायचा चान्स आलेला. टीमची गरज पाहिली, मोठा शॉट खेळायला गेला, आउट झाला. 97, 89, 89 सेंचुरी 3दा हुकली. पण तिन्ही वेळेस संजू सॅमसनसाठी सगळं स्टेडियम उभा राहिलं. कारण विषय सेंचुरीचा नव्हता, विषय जिंकण्याचा होता. संजू सॅमसनने कित्येक मॅचेस डग आउटमध्ये बसून पाहिल्या. प्रत्येक वेळी संधी हुकायची. कदाचित इथून पुढेही काही वेळा हुकेल, पण कधी असं वाटणार नाही की संजू सॅमसनने प्रयत्न केला नाही. संजू सॅमसन त्याच्या पोटेन्शियल इतका खेळला नाही. कारण संजू काय करू शकतो याचं उत्तर भारताकडे असलेली तिसरी T20 वर्ल्ड कप ट्रॉफी आहे. या वर्ल्ड कप वेळी आणि आधीही त्याने सचिन तेंडुलकरची मदत घेतली. अगदी फायनलच्या आदल्या दिवशी सुद्धा सचिन आपल्याशी बोलला, आपण मेंटली ठीक आहोत नाही चेक केलं असं संजूनेच सांगितलं. याआधी राहुल द्रविडने त्याला प्रचंड बॅक केलं. यावेळी सचिन त्याच्या पाठीशी उभा राहिला. भले संजूला टीममध्ये कसं घेऊ याबद्दल बोलताना सूर्या फसला असेल, पण गुड थिंग्स हॅपन विथ गुड पीपल असं म्हणत त्याच्या पाठीशी उभा राहणारा सूर्याच होता. थोडक्यात काय तर दरवेळी फक्त केरळचे फॅन्स ज्या संजू सॅमसनच्या मागे उभे राहायचे, त्याच्या मागे सगळा देश उभा राहिला. तो सगळ्या देशाचा संजू चट्टा झाला आणि खेळलाही मोठ्या भावासारखाच. सगळं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन, कधी धाकट्याच्या चुका लपवत, कौतुकाची अपेक्षा न ठेवता त्याने फक्त रिझल्ट दिले. सेमीफायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरल्यावर आपल्यापेक्षा जास्त हे अवॉर्ड जसप्रीत बुमराह डिझर्व करतो. हे मोठ्या भावासारखं बोलणं संजूलाच जमलं आणि स्वतःच्या कमबॅकची स्क्रिप्ट लिहिता लिहिता वर्ल्ड कप जिंकण्याची स्क्रिप्ट सुद्धा संजूनेच लिहिली. आजवर ज्या बॉलर्सने ट्रॅप केलं त्यांना फोडून काढलं, मोठे स्कोर लावले. स्कूप, रिव्हर्स स्वीप, रॅमशॉटच्या दुनियेत एक पाय बाहेर ठेवून लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 मारणारा, शॉट खेळायला अर्धा सेकंद जास्त वेळ असल्यासारखा लेझी एलिगन्स दाखवणारा आणि टेक्निकली करेक्ट असणारा बॅटर T20 मध्ये भारी बॅटिंग करताना बघणं सुख असतं. संजूने हेच सुख दिलं. यावेळी वर्ल्ड कप सकट. भारताचा हेड कोच गौतम गंभीर कायम संजूला भारताचा बेस्ट कीपर बॅटर म्हणतो. कॉमेंट्री करताना तर त्याने अनेकदा संजूची बाजू मांडली, पण वर्ल्ड कपच्या स्टार्टिंग 11 मध्ये संजूला न घेण्याचा निर्णय गंभीरलाच घ्यावा लागला. त्यातही जेव्हा संधी मिळाली तेव्हा मोठे स्कोर लागले नाहीत, तेव्हा संजूवर फिनिश्ड असा शिक्का बसला होता. पण संजूने गंभीरला फिनिशच्या आधी नॉट हे लिहिण्याची संधी दिली. 27 सप्टेंबर 2020 ला गंभीरने ट्विट केलं होतं, संजू सॅमसन डझंट नीड टू बी नेक्स्ट एनीवन, ही विल बी द संजू सॅमसन ऑफ इंडियन क्रिकेट. 8 मार्च 2026. गंभीरला काहीही ट्विट करण्याची गरज नाही, कारण संजू जट्टा आता द संजू सॅमसन बनलाय. म्हणूनच म्हणलं, क्रिकेट असो किंवा आयुष्य, कमबॅक करणाऱ्यांच्या स्टोऱ्या सुपरहिट असतात, संजू सॅमसन सारख्याच.